गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे महेंद्र कारंडे यूट्यूब चॅनलमध्ये ब्रँड न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, सकाळची सुरुवात डायरेक्ट मेंढरं सोडूनच झाली, कारण घरी ब्लॉग बनवायची मनी आहे. आमच्या म्हाताऱ्याला आवडत नाही, त्याच्यामुळं मी मेंढराकार आलो नंतरच ब्लॉग बनवतो घरी. कारण ज्या दिवशी वडील कुठं गेला त्या दिवशी मोबाईल मी कॅमेरा चालू करतो, नाही तर कधीच चालू करू शकत नाही. तर आज फायनली बऱ्याच 2-1 दिवसाच्या पाऊस आज उघडून गेला आहे. म्हणजे थोडा चालू होता, इथला बंद बी नव्हतं जायला, चालू होता, थोडा चालू होता. पण आज तर खुलं खाल मोसम होऊन गेला. आणि आपली मेंढरं बी 8-9 जण येतं, त्याच्यामुळं ब्लॉग थोडा कमी येतील. नाहीतर आमचा वडील डुंगणावर लाद देईल, त्याच्यामुळं ब्लॉग कमी येईल. हे तुम्ही इग्नोर करा. जेवढा ब्लॉग आला तेवढा बघत जावा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत जा. अपूर्ण ब्लॉग बघत नका जाऊ, ही माझी हात जोडून नम्र विनंती तुम्हाला. तर आज दिवसभर ब्लॉग करणार आहे मी. हां, तुम्ही बघू शकता, शिंदीचं झाड आहे आणि ह्याला ताडीचं झाड बी म्हणतात. पण कारण ताडीच्या झाडाला ते काळा काहीतरी राहतं, ह्याला काहीच नाही आहे. पण आपल्याला काय करायचं, आपल्याला प्यायची थोडी. ताडी, दारू, बिडी, तंबाखू हानिकारक, मुलींपेक्षा लय विषारी असतात. ही कधीच खाऊ नका, कधीच दारू पिऊ नका. तुम्हाला वाटत ना तू एवढा संस्कृती नाही, पण तुम्हाला सांगायचं तात्पर्य आहे, मी पेत काय नाही. पण मग या खांडावर बी नाही झाला असं. पण तुम्ही बी तुमच्या शरीराची काळजी घ्या. चला, भेटतो तुम्हाला नंतर. गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे महेंद्र कारंडे यूट्यूब चॅनलमध्ये ब्रँड न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, सकाळची सुरुवात डायरेक्ट मेंढरं सोडूनच झाली, कारण घरी ब्लॉग बनवायची मनी आहे. आमच्या म्हाताऱ्याला आवडत नाही, त्याच्यामुळं मी मेंढराकार आलो नंतरच ब्लॉग बनवतो घरी. कारण ज्या दिवशी वडील कुठं गेला त्या दिवशी मोबाईल मी कॅमेरा चालू करतो, नाही तर कधीच चालू करू शकत नाही. तर आज फायनली बऱ्याच 2-1 दिवसाच्या पाऊस आज उघडून गेला आहे. म्हणजे थोडा चालू होता, इथला बंद बी नव्हतं जायला, चालू होता, थोडा चालू होता. पण आज तर खुलं खाल मोसम होऊन गेला आणि आपली मेंढरं बी 8-9 जण येतं, त्याच्यामुळं ब्लॉग थोडा कमी येतील. नाहीतर आमचा वडील डुंगणावर लाद देईल, त्याच्यामुळं ब्लॉग कमी येईल. हे तुम्ही इग्नोर करा. जेवढा ब्लॉग आला तेवढा बघत जावा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत जा. अपूर्ण ब्लॉग बघत नका जाऊ, ही माझी हात जोडून नम्र विनंती तुम्हाला. तर आज दिवसभर ब्लॉग करणार आहे मी. हां, तुम्ही बघू शकता, शिंदीचं झाड आहे आणि ह्याला ताडीचं झाड बी म्हणतात. पण कारण ताडीच्या झाडाला ते काळा काहीतरी राहतं, ह्याला काहीच नाही आहे. पण आपल्याला काय करायचं, आपल्याला प्यायची थोडी. ताडी, दारू, बिडी, तंबाखू हानिकारक, मुलींपेक्षा लय विषारी असतात. ही कधीच खाऊ नका, कधीच दारू पिऊ नका. तुम्हाला वाटत ना तू एवढा संस्कृती नाही, पण तुम्हाला सांगायचं तात्पर्य आहे, मी पेत काय नाही. पण मग या खांडावर बी नाही झाला असं. पण तुम्ही बी तुमच्या शरीराची काळजी घ्या. चला, भेटतो तुम्हाला नंतर. काय सकाळमध्ये उठला आणि डायरेक्ट चाऱ्यातच मिंड्या चारल्या. मग काय बघा किती भारी चारा आहे. आपली मेंढरं मस्त चरू राहिला आता बघा. आताच घातले आणि पलीकडे दुकाट चालू आहे, त्याच्यामुळं इथलं डोळं दिसत होतं. पण विषय नाही, मेंढर जिथं मिंड्या घालतो मोकार चारा बघ सर. काय 2 वावरावाले आले ते म्हणे मोकार चरू द्या म्हणे, काय वांधा नाही म्हणे, आपलाच वावर म्हणे, सर्व चरू द्या म्हणे, पाक करून द्या म्हणे. मग काय म्हणे, आम्ही जातो म्हणे, मग निम्मन चरू द्या म्हणे. म्हणलं हो ठीक आहे. महेंद्र बोलते और सबको बोलते. म्हणलं चालेल भाऊ. म्हणलं आता काय विषय नाही, मग चार दे म्हणलं दिवसभर.
फायनली आता आपली मेंढर बघा सुद्धा इथे चोर राहिलं आणि ते पलीकडून डोर दिसू राहिलं का ते डोरके येऊ राहिलं बोलू राहिलं पण तिकडून म्हणजे तिकडं हला पण मग काय मेंढर ऐकण्यावाला आहे मग काय ही मेंढर आखो तानाली मेंढर पळू राहिलं माघारी मग तर मित्रांनो फायनली आता इथे मेंढर घेऊन आलेलो आहे मी आणि इथं मी उभा होतो तिथं मी वारवाल्याने चोर नाही दिलं त्याच्यामुळं मग काय नात करते का मग तिथनं घेऊन आलो मेंढर आणि मग 2-3 जणांनी दगडं बी लावली ती मेंढरला मग काय तिथून काढून घेतली मला जाऊ द्या आता इथं नाही तर दुसऱ्या जागी चारू म्हणलं तर मग काय इथे मोकार चारा होता इथे बी म्हणलं मग काय आता वावरातच जाऊ म्हणलं मागून नंतर पाण्याने हे इथे डोरावाला ह्याने नाही चोर दिलं तुम्हाला दिसत असणे 2-3 काळा गायता हे बघा इथं होता कुठंतरी होता ते म्हातारा गेला मारून जाऊ द्या आपल्याला काय करायचं आणि आपली मेंढर मस्तपैकी इथं चर राहिलं तर काय मला आता चरून घेऊ द्यायचं की पाण्यावर जाऊ गडी बसत चला तर तुम्हाला भेटतो मी गडी बसत तर बघू शकता मित्रांनो आता आपण तिथून बी नाही चर दिलं मग काय आपण बी हार मानायचं आहे का मग अशा एवढ्या चाऱ्यात घेऊन आलो बघू शकता तुम्ही आता एवढ्या चाऱ्यात घेऊन ही डोंगर आहे आणि मग काय विषय हार करून टाकतो ना मग आपल्याला नाही चर दिलं ना आपण बी डायरेक्ट नात फळून जाऊ दुवा करून टाकतो मोकार चारा गावला आता विषय नाही डाय बघू शकता तुम्ही आणि मग काय म्हणलं आता चाल गाडीभर पाणी गावा ना म्हणलं चला आता गाडीभर चारून घेऊ पाऊस घेऊन पडेल पण काही चारा पाणी बी गावा ना त्याच्यामुळं म्हणलं मग जाऊ दे आता पाणी नाही बी गाव तरी मेंढर तर एकच नंबर फुगून जायचं म्हणलं मग नात खाऊन जळगाव दुळाची म्हणलं काय विषय नाही बघू शकता आपले मेंढर काही चर राहिलं नात खोळून जळगाव दुळा इथल्यावरून डायरेक्ट खाली चर राहिलं आणि मी मस्त कारवर बसलाय तुम्ही बघू शकता आता बघा मी काय कारवर दिसतो आणि योग बी लावला आपल्या पै आखून ते बी म्हणे म्हणा व्हिडिओमध्ये घे मी योग ती तिकडे जाऊन उभा राहिला आणि मेंढर आपल्या इथं खाली चर राहिलं तर मग काय त्या म्हाताऱ्याने चर नाही दिलं ते बघते मग आता म्हाताऱ्याला नाद नाही करायचं डायरेक्ट विषयच खोळाय आणि आपला चिकण्या शेट बघा इथे चिकण्या शेट काय विषय काय विषय नाद जगा किती खतरनाक नजारा आहे आणि पुरं बटे हिवरं होऊन जायला तुम्ही बघू शकता आता मित्रांनो पुरं म्हणजे पुरं हिवरं आपली मेंढर जाऊ बी इथं चरवा जाऊ बी नाही काय आपल्याला पाणी तर काही गावलं नाही मग काय आपल्या मेंढी मग काय उभ्या राहून गेल्या मग म्हणलं आता चाल ह्यांना म्हणतो द्या त्या का पाणी बिणी पाजू म्हणलं आता मग काय हे मेंढी काय बुखांडाची राहणे ना मग म्हणलं मग जाऊ द्या आता देखा जाएगा जो होगा वो देखा जाएगा आणि चारा बिरा तर मग विषय नव्हता नात खोळा जातो चाऱ्याचा तर मग इथला चारा होता ना मेंढ्या सुद्धा खायला इथला चारा होता पण सकाळ बिकाळ वाडा म्हणतात आता इथं बदलून टाकू इथे एका जागी हाकड मोराकड आणि आपल्या कुत्र्याला बी एक मैत्रीण गावली हे बघू शकता तुम्ही हे आपल्या कुत्र्याला नवीन मैत्रीण गावली काय आपली मेंढ्या आता बाई लागायचं चढायला तर तुम्हाला भेटतो मी लवकर दाखवू पुढच्या ब्लॉगमध्ये आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर भेटतो मी जय बाळूमामा